नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या YouTube चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र 22 तारखेपर्यंत थंडीमध्ये जोरदार वाढ राहणार आहे. 23 तारखेला देखील थंडीमध्ये जोरदार वाढ राहणार आहे. परंतु 23 तारखेला पहाटे थंडीचे प्रमाण थोडे घटणार आहे. हे प्रमाण थंडीचे 24 तारखेला देखील घटण्याचा अंदाज आहे. कारण वातावरणात बदल झाला आहे आणि पावसाची शक्यता आहे. त्यामुळं 23-24 तारखेला देखील थंडीमध्ये घट होणार आहे. तसेच पाहिलं असता 25 तारखेला देखील थंडीत घट राहणार आहे आणि ही घट जवळ-जवळ 30 नोव्हेंबरपर्यंत थंडीमध्ये घट राहणार आहे. म्हणजे थंडी राहणार आहे, पण ही थंडी फक्त 18° ते 17° ते 19° सेल्सिअस असे तापमान राहणार आहे पहाटचे. त्यामुळे थंडी थोडी कमी जाणवणार आहे. परत थंडीमध्ये वाढ होणार आहे, पण त्याला ही थंडी 3 नोव्हेंबरच्या 3 डिसेंबरच्या नंतर जाणवणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, त्या याचे कारण म्हणजे पावसाचे वातावरण असल्यामुळे थंडीमध्ये 23 तारखेपासून थोडी 24 तारखेपासून घट होणार आहे. कारण विशाखापट्टणमपाशी एक लो प्रेशर तयार झालेला आहे आणि या लो प्रेशरमुळं महाराष्ट्रात जोरदार पावसाचे वातावरण तयार झाले आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे अवकाळी पाऊस आहे आणि अवकाळी पाऊस सातत्याने बदल दाखवत आहे. परंतु पाऊस तर येणारच आहे. पण प्रत्येक जिल्ह्यात जो जास्त पाऊस दाखवला होता, त्या जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात पावसाचे प्रमाण परत घटणार आहे. कारण त्यासाठी आपणास काय करावं लागेल शेतकरी मित्र, व्हिडिओ हा रोजच्या रोज पाहावा लागेल. कारण आपल्या जिल्ह्यामध्ये पाऊस आहे का नाही. कारण रोजच्या रोज वातावरणात सातत्याने बदल होत आहे. तर आपण पाहू शकता 23 तारखेला परत वातावरणात थोडा बदल झाला आहे आणि जो बाहेर दुसऱ्या काही जिल्ह्यामध्ये दाखवलेला पाऊस, हा पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. 23 तारखेला फक्त सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, अकलूज, पुणे, सोलापूर तसेच तुळजापूर या भागामध्ये 23 तारखेला पावसाचा अंदाज आहे आणि लातूरच्या काही भागामध्ये तसेच जामखेड, अहिल्यानगर या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे. करमाळा, दौंड, जामखेड आणि बीडच्या पाटोदा या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे. तुळजापूर, सोलापूर, अक्कलकोट या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस हा 23 तारखेला राहणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, परत 24 तारखेला परत वातावरणात बदल झाला आहे आणि परत काही जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. तर बीड, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे. हा पाऊस जवळ-जवळ 24 तारखेला बऱ्याच जिल्ह्यामध्ये एकदम जोरदार ते अतिजोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. आणि या पावसामध्ये जो पाऊस 4च्या टायमाला येतो त्यामध्ये गारा देखील पडू शकतात. तर बीडच्या काही भागामध्ये सध्या तरी गाराचे प्रमाण दाखवत आहे. ते जामखेड या भागामध्ये तसेच बार्शी, कळंब, चौसाळा या भागामध्ये गारा पडण्याची शक्यता आहे. कारण पावसाचे प्रमाण हे जास्त आहे त्या ठिकाणी. तसेच लातूर, तुळजापूर, धाराशिव, बार्शी, पंढरपूर या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे. आणि इकडे पाहिलं असता पंढरपूर, कराड, सातारा, चिपळूण या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस आज 24 तारखेला राहणार आहे. तसेच 10च्या टायमाला हा पाऊस सातारा, कराड, राजापूर, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहेत. तरी शेतकरी मित्र, परंतु आपण एक अंदाज लक्षात ठेवायचा आहे. कारण वातावरणात सातत्याने बदल होत आहे आणि त्यामुळं जरी हा पाऊस दाखवलेला असला तरी त्याच्यामध्ये बदल होऊन काही जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी देखील होऊ शकते आणि काही जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण परत वाढू देखील शकते. का तर पाऊस हा 23 आणि 24 तारखेचा आहे. 25-26 तारखेला परत वातावरणात बदल झाला आहे आणि पावसाचे प्रमाण एकदम खूप कमी झाले आहे. पाऊस नसल्याचा जमा आहे. कारण वातावरण देखील कसल्याच प्रकारे ढगाळ 25 तारखेपासून राहणार नाही. तर हे वातावरण जवळ-जवळ 27 तारखेपर्यंत महाराष्ट्रात कसल्याच प्रकारचे वातावरण राहणार नाही. परंतु 28 तारखेला परत 28 नोव्हेंबरला विदर्भ साइडला चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, अकोल्याचा काही भाग, अमरावती, नागपूर तसेच गोंदिया या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहेत. हा पाऊस 28 तारखेला अकोला, चंद्रपूर, नांदेड, पुसद, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहेत. आणि विदर्भ साइडलाच हा पाऊस जास्त राहणार आहे आणि त्या ठिकाणी गारा देखील पडू शकतात. तसेच लातूर साइडला देखील हा पाऊस 28 तारखेला रात्री 12च्या टायमाला राहण्याची शक्यता आहे.
तसेच 29 तारखेला देखील विदर्भ साईडलाच पावसाचे प्रमाण राहणार आहे. चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, भंडारा या भागामध्ये आणि 30 नोव्हेंबरला देखील विदर्भ साईडला वातावरण पूर्णतः ढगाळ राहणार आहे आणि नॉर्मल पावसाचा शिडकाव हा विदर्भ साईडला होणार आहे. तसेच पूर्ण मराठवाड्यामध्ये देखील वातावरण 30 तारखेला ढगाळ राहू शकते आणि नॉर्मल पावसाचा शिडकाव होऊ शकतो. परत 1 तारखेला 1 डिसेंबरला विदर्भ साईडलाच पावसाचे प्रमाण आहे नागपूर, चंद्रपूर विभागामध्ये. ते थोड्या प्रमाणात पाऊस राहणार आहे. 2 तारखेला देखील पावसाचे प्रमाण हे विदर्भ साईडलाच राहणार आहे. वातावरण ढगाळ राहणार आहे आणि नॉर्मल पावसाचा शिडकाव हा 2-3 डिसेंबरला राहण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशीच रोजची रोज ताजी अपडेट पहा. म्हणजे म्हणजे आपणास लक्षात येईल की हा कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडतो आणि कोणत्या जिल्ह्यात नाही. कारण वातावरणात सातत्याने बदल होत आहे. आणखीनही बदल होऊ शकतो. त्यामुळे आपण व्हिडिओ हा रोजची रोज पहा. हमेशा अपडेट राहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपला व्हिडिओ शेअर अवश्य करा आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.